गेल्या अनेक वर्षात माणसात बाह्य बदल झाले, पण त्याचं अंतरंग, त्याचे विचार आणि वर्तन यात मात्र बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भीती, ईर्ष्या, स्पर्धा, पैसा आणि उपभोग यासाठी तीच जीवघेणी भांडणं हेच वास्तव कायम आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाचं खरं दर्शन घडवण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केवळ ग्रंथ म्हणून नाही, तर जीवन दर्शन म्हणून करणं आवश्यक आहे. हरिओ. आपण आता या 5व्या अध्यायातला 7वा श्लोक बघतोय. 7व्या श्लोकात भगवंत सांगतायत, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, जो विशुद्ध आत्मा आहे, आपलं मन आणि इंद्रिय जो संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. योगयुक्त शब्द वापरला आहे. योगयुक्त म्हणजे जो कर्मयोगाचा अनुष्ठानामध्ये स्थित झाला असा. कर्म कसं करावं याची युक्ती ज्याला साधली तो योगयुक्त. त्याची वैशिष्ट्ये काय असतात? एक, तो विशुद्धात्मा असतो, म्हणजे त्याचं अंतःकरण शुद्ध असतं. विजितात्मा म्हणजे ज्याने मनावर पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो. जितेंद्रिय म्हणजे त्याने इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त केलेलं असतं. आणि सर्व भूतात्मा सर्व प्राण्यांमध्ये जो आत्मरूपाने, सर्व प्राण्यांना जो आत्मरूपाने जाणतो. म्हणजेच काय करतो? हा झाला योगयुक्त माणूस. आणि मग कुर्वन् अपि न लिप्यते, आणि त्याने जरी काही कर्म केलं तरी त्यामुळे तो कर्मबंधनात येत नाही असा असतो. म्हणजे सर्व करूनसुद्धा त्या कर्मातून सुखदुःखाची किंवा पापपुण्याची निर्मिती होत नाही. आता बघा, भगवंताने 6व्या श्लोकामध्ये योगयुक्तो मुनीर ब्रह्म नचिरेणाधी गच्छति असं सांगितलं होतं. असं जे सांगितलं ना, त्यातला जो कोणी योगयुक्त म्हणजे आहे ना माणूस, त्याची लक्षणं काय ते भगवंत या 7व्या श्लोकात सांगतायत. कोणाला म्हणायचं योगयुक्त? 4 लक्षणं भगवंताने सांगितलेली. एक तर विशुद्धात्मा, ज्याचं अंतःकरण पूर्णपणे शुद्ध झालं आहे असा. हे शुद्ध अंतःकरण म्हणजे काय हो, हे जाणण्यासाठी अगोदर अंतःकरणामध्ये अशुद्धी काय असते ते जाणलं पाहिजे, हे नक्कीच आहे. मी आपल्याला मागे सांगितलं होतं की आपलं जे सहज रूप असतं ना, ते आपल्याला अगदी सगळ्यांना आवडतं. ते बदलावं म्हणून आपण कधीही प्रयत्न करत नाही, ते स्वीकारतो. आणि नुसतं स्वीकारत नाही, ते आवडतंसुद्धा. जसं बघा ना, आपण म्हटलं आहे की प्रत्येकाला भगवंताने एक विशिष्ट चेहरा दिला आहे की नाही? दिलंच आहे. त्यात बदल करावा म्हणून आपण प्लॅस्टिक सर्जनकडे जात नाही हो, निश्चितच नाही जात. पण त्याच्यावर एक समजा एखादा छोटासा फोड आला, हा फोड जावा म्हणून प्रयत्न करतो की नाही? आता वस्तुतः एवढ्या मोठ्या चेहऱ्यावर एखाद्या फोडाने काय होतं आहे? किती लहान आहे असू दे की, असं नाही वाटत. का बरं? कारण तो आपल्या मूळ चेहऱ्याचा भाग नाही. तसंच बघा आणखीन एक उदाहरण. हल्ली आपल्या प्रत्येक भगिनीच्या खांद्यावर एक पर्स असते बघा. आता ही जी भगिनींची पर्स असते ना, ती मोठी अजब वस्तू आहे बरं का. त्यात पैसे ठेवणं बहुतेक गौण असावं, कारण त्यात इतक्या चित्रविचित्र वस्तू असतात ना की काही विचारू नका. आता घरी आल्यावर प्रत्येक भगिनी काय करते हो? आल्याबरोबर पहिल्यांदा आपली पर्स काढून कुठेतरी ठेवते. का बरं? कारण तिचं ओझं होतं खांद्याला म्हणून. आता विचार करा, वस्तुतः आपलं डोकं आपल्या खांद्यावरच आहे की नाही? आणि आपल्या शरीरातला सगळ्यात जड भाग डोकं हा आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काका, डोकं तर एवढंसं लहानसं आहे, त्याचं वजन किती असणार? पण मंडळी बघा, कधीही आपण पोहण्यासाठी वरतून उडी मारली आणि जरी सरळ उडी मारली तरी डोकं आपोआप खाली जातं. का माहिती आहे? आपल्या खरोखरच आपल्या शरीरातला सगळ्यात वजनदार भाग तो आहे. मग हे डोकं काढून ठेवण्याची सोय भगवंताने केली असती तर बरं झालं असतं, असं कधी वाटतं का हो? कधीच वाटत नाही. कारण काय? आपला तो मूळ भाग आहे. किंवा जसं बघा ना, एखादी अशी किळकिळीत बाई असते अगदी, पण तिचं 5-6 किलोचं मूलसुद्धा ती सहज कमरेवर घेऊन जाते. कारण असं म्हणतात ना की म्हशीला काही आपली शिंगे जड होत नाहीत. त्याच्यातला असा भाग आहे, कारण तिथे आत्मीयता आहे, माझं आहे अशी कल्पना आहे. आता बघा,
आपण समजावून काय घेतो आहे, विशुद्धात्मा कोण आहे ते समजावून घेतो आहे. म्हणजे काय होतं, मनामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली, समजा अमुक अमुक वस्तू मला मिळावी. आता ही जर अगदी अशक्य असेल तर आपण काय करतो, ते इच्छा काढून टाकतो मनातून, हे नक्कीच नाही जमणार आपल्याला, सोडून देतो. पण जर पुरी करण्यासारखी असेल तर मात्र ती पुरी होईपर्यंत धडपडतो. जीवाला त्याशिवाय समाधान वाटत नाही, ती पुरीच करावी लागते. आणि एकदा पुरी झाली की आनंद वाटतो. आणि आपण काय करतो, इच्छा ठेवून देतो का आपल्याजवळ? नाही, पुरी करून काढून टाकतो. का बरं? कारण ती मूळचा आपल्या मनाचा स्वभाव नाही, आपल्या मूळचा मनाचा तो भाग नाही आहे. म्हणजे कामना ही मनाची अशुद्धी आहे, इच्छा ही मनाची अशुद्धी आहे. मग विशुद्धात्मा कोण आहे? विशुद्धात्मा असा आहे की ज्याच्या मनात कामना येत नाहीत तो, आता किंवा आल्या तरी तो त्या कामनाने प्रभावित होत नाही तो, हे तर नक्कीच आहे. भगवंताने दुसऱ्या अध्यायात आपल्याला स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितली. पहिलंच लक्षण काय सांगितलं होतं? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, असं सांगितलं होतं की नाही? म्हणजेच काय, सगळ्या ज्या कामना असतात त्या पूर्णपणे त्यागल्या किंवा त्यागल्या पाहिजेत, कारण ती आहे अंतःकरणाची विशुद्धी. आणि कर्मयोगामध्ये कसं घडतं बघा, आपोआप साध्य होतं. काय होतं, मुळात ही इच्छा झाली, कशामुळे झाली हो? आपण एखादी समजा वस्तू किंवा व्यक्ती पाहिली, त्यामुळे कुठलाच संस्कार मनावर होत नाही ना. पण जर ती वस्तू आवडली तर ती प्राप्त करावी अशी इच्छा निर्माण होते, हे नक्कीच आहे. आणि ती मिळेपर्यंत आपलं चित्त स्थिर राहत नाही, हेही तितकंच खरं आहे. बरं, ती वस्तू नकोच अशी इच्छा झाली तर ती टाळायची कशी, असा प्रयत्न होतो, हे तर सत्य आहे. म्हणजे काय होतं, आपल्या सगळ्या खळबळीचं कारण इच्छा आहे. आणि इच्छाचं कारण आवड नावड आहे, रागद्वेषी आहे. कर्मयोगामध्ये आपण काय करतो, आपण 2 प्रकारच्या वृत्ती अंगी बाणवायचा प्रयत्न करतो. पहिली वृत्ती काय, कोणत्याही कर्माचा करता मी नाही. कर्माचा करता कोण आहे? भगवंत करता आहे. त्यामुळे काय होतं, त्याच्या आज्ञेने मी ते कर्म करतो आहे, त्याच्या आज्ञेने मी करतो आहे, किंवा ती कर्म तो माझ्याकडून करून घेतो आहे. मी त्याचा सेवक आहे. त्यामुळे माझ्या शरीराकडून, मनाकडून आणि वाचेकडून जी कर्म घडतात ना, ती केवळ त्याची सेवा आहे, अशीच भावना असते की नाही? आणि हे घडलं ना की आपोआपच त्या कर्माचं अमुकच फळ मिळालं पाहिजे अशी जी कर्मफळाची अपेक्षा असते ती आपोआप कमी होते, नक्कीच कमी होते. मग काय होतं, त्याचं जे काही फळ मिळेल ते प्रसादच आहे. आणि मग ते आवडीचं असो किंवा नावडीचं असो, प्रसाद बुद्धीने स्वीकारलं जातं, सुखद दुःखात असलं तरीसुद्धा. आणि मग काय होतं, कोणतीही परिस्थिती प्रसंग जरी आला ना तरी मनाची व्याकुळता नाही होत, भगवंताचा प्रसाद आहे. वृत्ती स्थिर राहते. म्हणजेच आवड नावड नसल्यामुळे इच्छा अनिच्छा नाही, आणि ती इच्छा नाही म्हणूनच काय होतं, मन स्थिर झालं, समत्व बुद्धीमध्ये स्थिर झालं, हे खरंच आहे ना. आणि हीच आहे अंतःकरणाची विशुद्धता, दुसरं काय, विशुद्धताच आहे. मी मागे आपल्याला रमण महर्षींचं एक उपदेशसारमधलं सूत्र सांगितलं होतं, आठवत असेल. काय म्हणत होते? ईश्वरार्पितम नेच्छया कृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम, असं ते म्हणाले होते. म्हणजे काय होतं, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म ही चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धी हे मोक्षाचं साधन होतं, विशुद्धात्मा. आता दुसरं लक्षण विजितात्मा. विजितात्मा म्हणजे काय, ज्याने आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त केलं आहे असा जो विशुद्धात्मा असेल ना, तोच खऱ्या अर्थाने विजितात्मा होतो. कारण मनावर नियंत्रण प्राप्त करू शकतो ना तो, हे अगदी सत्य आहे. बघा काय होतं, कर्मयोगाचा सततच्या अभ्यासामुळे मनामध्ये विषय आणि वस्तूंचं असलेलं आकर्षण कमी कमी होत जातं, हे तर खरंच आहे ना. त्या प्रमाणात जे पाहिजे ते मिळवायचं आहे ही इच्छाच कमी होत जाते, इच्छा आणि कामनाच कमी होत जाते. जसा आपला नेहमीचा अनुभव आहे की नाही, की अग्नीमध्ये आपण जेवढं जास्त इंधन टाकावं तेवढा तो जास्त भडकत जातो. आणि नवीन इंधन टाकणं जर पूर्णपणे थांबवलं तर पहिलं इंधन जळून गेलं की तो शांत होतो, हे खरं आहे ना. आपल्याही अंतःकरणात काय असतं, जन्मतःच अनेक रागद्वेष आवडीनावडी असतातच, ते आपल्या मागच्या जन्माच्या अनेक कर्मांनी आलेले असतात, हे खरंच आहे. आणि त्यात आपण रोज नवीन भर टाकत असतो, रोज, हे खरंच आहे. पण निष्काम कर्मयोगाचं जीवन स्वीकारलं तर काय होतं, नवीन कामना तयार होणं बंद होऊन जातं. नवीन तर तयार होत नाहीत, आहेत त्या संपून गेल्या की मन आपोआप शांत होतं, विचारी होतं. आणि या शांत आणि विचारी मनातच आपण
विचारी मनालाच आपण योग्य ठिकाणी वळवू शकतो, हे तर सत्य आहे ना, वळवू शकतो. आता मन ताब्यात आणण्याचा अर्थ असा की जे पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या विषयात, पाहिजे तेवढा काळ त्या मनाला एकाग्रतेने गुंतवण्याची क्षमता, म्हणजेच एकाग्रता. मग ते जराही इकडे तिकडे जात नाही. आता आमचं मन खरोखरच एकाग्रतेने एखाद्याकडे लावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असं कोण छातीठोकपणे म्हणू शकेल? कोणी म्हणू शकेल का? अहो, प्रवचन ऐकताना ते इकडे तिकडे जातं तर ठीक आहे, निदान नुकसान तरी काही होत नाही. पण आपण भाजी चिरताना जर इकडे तिकडे गेलं तर बोट कापलं जातं, किंवा जर आपण स्वयंपाक करताना इकडे तिकडे गेलं तर झटका बसतो. हे तर खरंच आहे ना. अहो, कधी कधी तर आपण रस्त्याने चालत असतो ना, तेव्हासुद्धा इतक्या विविध प्रकारच्या विचारात असतो की मागून एखाद्या वाहनाने वाजवलेलं हॉर्नसुद्धा आपल्याला ऐकू येत नाही, आणि मनात कोते घडतं की नाही? असं होतं आहे, खरंच आहे. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की नाही की आपलं मन ताब्यात असावं, आपल्या मनावर आपला कंट्रोल पाहिजे. त्याला कर्माचा तर मार्ग नक्कीच आहे, त्यात प्रश्नच नाही, कर्मयोग आहेच. आणि कसलं आहे, दुसरेही आहेत काही मार्ग. उदाहरण नामस्मरण करणे आहे, त्यात हळूहळू मन एकाग्र होऊन जातं, रंगून जातं, हे तितकंच खरं आहे. दुसरा मार्ग आणखीन एक योग मार्ग. प्राणायाम इत्यादी केल्यानंसुद्धा मनावर ताबा प्राप्त होतो, नक्की येतो. आणि सर्व मार्ग सर्वांना जमतील असं नाही हो. मग त्यासाठी काही व्यावहारिक युक्त आहेत का? आहेत ना. कसे आहेत बघा. मन ताब्यात आणण्यासाठी अगोदर काय करावं लागतं? मन अगोदर शांत असणं आवश्यक आहे. ज्या मनात सतत खळबळ चालू आहे ते नाही शांत होऊ शकत हो. आणि जे शांत नाही ते ताब्यात येऊच शकत नाही. काय होतं, आपण रोज जगाशी व्यवहार करतो, त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपण विक्षेपित होतो. बारीक बारीक गोष्टी असतात. ती असं का म्हणाली, हा असं का वागला, तो असं का बोलला, हे वाहनवाल्याचे वेगळे वेडेत वाकडे का चालवतात, कितीतरी विचार येतात हो, विक्षेप सतत. आता हे विक्षेप कमी करण्याचा मार्ग काय आहे? एकच मार्ग आहे, त्यांना फार सिरियसली घेऊ नका हो. जीवनाकडे फार सिरियसली बघू नका. ती काय म्हणाली, तो काय म्हणाला, याला आपण महत्त्व दिलं म्हणून विक्षेपित झालो की नाही? त्याला महत्त्वच दिलं नाही तर विक्षेपित होण्याचं काही कारणच नाही. जसं बघा ना, आपण जर आता मुंबई, पुणे, दिल्ली अशा मोठ्या शहरात राहत असलो आणि तिथून काही प्रवास रोज आपल्याला करावा लागतो, ते जाणं ना की शहर म्हणजे खरं म्हणजे जामनगरच आहे. इथे ट्रॅफिक जाम होणं ही पद्धत आहे, त्यामुळे काही इलाज नाही. मग काय करावं? प्रत्येक वाहनवाला रोज त्यात भर घालतोच आहे आणखी. मग आपण काय करावं? आपण आपला मार्ग काढावा शांतपणे आणि विक्षेपित होऊ नये. दुसरं काय आलं, त्याला काही इलाजच नाही. बघा ना, आपण आणखीन एक महत्त्वाचं, ऑफिसमध्ये वावरताना, घरात वावरताना आपण सिलेक्टिव्ह हिअरिंग, पाहिजे तेवढं ऐकण्याची तयारी ठेवतो की नाही? तसं करतो सुद्धा. बघा ना, प्रवचन ऐकताना तर रोज तसं घडतंच की आपण जे पाहिजे तेवढंच ऐकतो. तेच घरात वापरा ना. आई बाबा काय म्हणाले, नवरा काय म्हणाला, बायको काय म्हणाली, ऐकूच नका ना. मी ऐकलंच नाही म्हणा, सोडून द्या. पुढचे सगळे बरेचसे विक्षेप आणि भांडण नक्की कमी होतील. आणखीन एक आहे हो, जे असं सर्वांचं ऐका ना, पण शेवटी जे स्वतःला वाटतं ते करा. नीट विचार करून करा म्हणजे झालं. काय झालं, असं जमतं बरं का. एकदा काय झालं, आम्ही एका ठिकाणी चहाला गेलो. 7-8 मंडळी होतो. त्या घरातल्या बाईनं विचारलं, सगळेजण चहा घेणार का? आता प्रत्येकानं सांगितलं चहा घेणार. मग कसा चहा पाहिजे? कोणी सांगितलं अर्धा चमचा लागतो मला, कोणी सांगितलं 1 चमचा लागतो, कोणी सांगितलं थोडी साखर लागते, कोणी सांगितलं जास्त साखर लागते. ठीक आहे म्हणाले. त्या आत गेल्या, त्याने आतूनच सगळे 7-8 कप भरून आणले आणि मग ओळीने एक उचला, तुम्हाला प्रत्येकाला जसं पाहिजे तसं घातलेलं आहे. आता सगळ्यांना तसंच वाटलं हो. आता पुढच्या वेळेस बाई भेटल्यानं मी एकदम विचारलं, की का हो बाई, हे कसं लक्षात ठेवलं तुमच्या इतक्या सगळ्या लोकांचं? ते मला, काका खरं सांगू का, मी सगळ्यांमध्ये तेवढीच साखर घातली होती, काही फरक केला नव्हता. पण मी प्रत्येकाला हवी तशी घातली असं सांगितल्यामुळे काय झालं, प्रत्येकाला तसं वाटलं आणि त्यामुळे तसं तो वागला. उगाच झंझट नको ना. किती सोपी युक्ती आहे की नाही? पण म्हणजे हे जमतं बरं का. जसं बघा, आपण संसारामुळे विक्षेपित होतो की नाही? निश्चित होतो. तसंच कधीकधी आपण आपल्यामुळे सुद्धा विक्षेपित होत असतो. कधीकधी होतं आपण स्वतःमुळेच विक्षेपित होतो. काय होतं, एकतर फार यश मिळालं ना तर यशाची सुद्धा नशा लागते, चटक लागते, ते खरंच आहे. आणि मग स्वतःवरचा ताबा जातो, असंही घडतं. किंवा दुसरं, स्वतःला फार कमी समजतो. हे पण योग्य नाही. कोणीही तुम्हाला यावं आणि त्रास देऊ शकतो, कारण तुम्हाला काय होतं, जग सहजपणे तुम्हाला त्रास देऊ शकते त्यांना समजतं आणि मग आपल्या मनाला ते काही पटत नाही, पण ते होतं खरं. जसं बघा ना, विशेषतः आपण आध्यात्मिक क्षेत्रात नवीन प्रवेश केला ना,
तर हे फार लक्षात ठेवणं आवश्यक आहे बरं का. काय होतं सांगतो, आपण साधक बनलो ना की आपल्याला असं वाटायला लागतं की बस आता इतकं सात्विक वागायचं की कोणी काही करू आपण सहन करायचं, प्रतिकार करायचा नाही. आणि मग आपण इतरांच्या करमणुकीचा विषय होतो. कोणी यावं टपली मारून जावं अशी स्थिती होऊ नये ना. आपला आत्मसन्मान आपण राखलाच पाहिजे. तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल, भगवंतांनी काय केलं, यमुनेच्या डोहामध्ये त्या कालियाच्या डोक्यावर ते नाचले. कालिया हैराण झाला आणि त्यानं शरण गेल्यावर भगवंताने काय उपदेश केला की आता ह्या डोहात राहू नको, दुसऱ्या डोहात राहा आणि यापुढे कोणाला त्रास देऊ नको, डसू नको असं सांगितलं. आणि भगवंताच्या नामस्मरणात राहा असंही सांगितलं. काय झालं, काही दिवसांनी कालिया पुन्हा एकदा त्यांना भेटला. अगदी असा रोड झाला होता, बारीक झाला होता, गलित गात्र झाला होता. भगवंताने विचारलं, अरे शेष महाराज तुमची अशी स्थिती काय झाली, काय झालं तुम्हाला, भगवंत तुम्हीच त्याला जबाबदार आहात. भगवंत म्हणाले, काय झालं असं काय, मी काय जबाबदार केलं, तेव्हा तुम्ही असं सांगितलं की कोणालाही त्रास देऊ नको, डसू नको, आणि हे सर्वांच्या देखत सांगितलं तो. त्यामुळे सगळ्यांना समजलं. त्यामुळे आता काय होतं माहिती आहे, अगदी पोरंसुरंसुद्धा सगळंच माझ्या डोहात येतात आणि मला दगड मारतात, काठ्याने ढोसतात. हे जीवन नकोसं झालं हो, काय करू. ते म्हणाले, अरे बाळा मी तुला काय सांगितलं होतं, कोणाला डसू नको, पण नुसता फुटकार करायला काय हरकत आहे. नुसतं जरी फुसफुस करून तर अंगावर गेलास ना तरी लोक घाबरतील ना, ते कर ना, त्यात काय झालं. अहो कोणी यावं आणि पाय पुसून जावं असं पाय पुसणं नाही व्हायचं आपल्याला अध्यात्मामध्ये, निश्चित नाही व्हायचं. मग तिथे काय ब्रीत पाहिजे, तिथे ब्रीत पाहिजे का भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हाणू काठी, असं असलंच पाहिजे. हे खरंच आहे. म्हणून म्हणतात भगवंत, विजितात्मा, यशाने उड्या पण मारू नका, पण स्वतःला हीन दिन पण होऊन देऊ नका हो. स्वतःच्या मनावर ताबा प्राप्त करून जरूर केला पाहिजे, त्यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर स्वतःचा ताबा नाही ना, तो इतरांच्या ताब्यात काय, तो इतरांना काय ताब्यात ठेवणार, हे नक्कीच आहे. म्हणजे जो योगयुक्त आहे ना तोच विशुद्धात्मा आहे, आणि जो विशुद्धात्मा आहे तोच विजितात्मा पण आहे, हे नक्कीच आहे, निश्चित आहे, त्यात शंकाच नाही आहे. आता काय सांगतात पुढची 2 लक्षणं सांगतात, बघूया काय म्हणतात. जितेंद्रिय, म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर पूर्ण ताबा प्राप्त केला आहे असा. आता इंद्रिय जे कोणाला शक्य आहे हो, ज्यांनी पृथ्वीवर प्रथम आपल्या बुद्धीवर मनावर विजय प्राप्त केला तोच, म्हणजेच जो विशुद्धात्मा झाला, विजितात्मा झाला त्याला. इंद्रियांवर ताबा मनाच्या साधना करणं अतिशय आवश्यक असतं. कारण काय असतं माहिती, इंद्रियांवर ताबा साधना काळात तरी ते अतिशय आवश्यकच ठरतं. बघा, इंद्रियांचा नैसर्गिक त्यांचा स्वभाव आहे की त्यांच्या विषयाकडे ते धाव घेतात, त्यांचा आस्वाद ते घेतात, हे खरंच आहे. आणि तो त्यांचा स्वभाव आहे, त्यात वाईट काहीच नाही आहे. पण विषयांचा भोग घेता घेता इंद्रियांना त्याची चटक लागते आणि मग ती मोकाट सुटतात. प्रथम आपल्या मनाला भुरळ घालतात आणि हळूहळू बुद्धीला देखील ताब्यात घेतात. एक लक्षात घ्या, या इंद्रियांचा नाश नाही करायचा आहे, नक्कीच नाही. दुसऱ्या अध्यायात भगवंताने सांगितलं आहे, इंद्रिया आणि प्रमाथिनी हरंती प्रसभम म्हणा इत्यादी. पण मग इंद्रियांचा नाश करायचा का, नाही, नाश नाही करायचा. आज जी स्वैर आहेत ना त्यांना फक्त ताब्यात आणायचं आहे, दुसरं काही नाही करायचं. आज काय स्थिती आहे, आमचे डोळे जे पाहू नये ते पाहायला धावतात. आता टी व्हीमधली भागवत कथा नाही आवडत, पण दुसऱ्या गोष्टी आवडतात ना बघायला. तसं काय होतं, तसंच गोड वाटतं. कानाने सुद्धा अभंग ऐकायला नाही आवडत, पण नको ती गाणी ऐकायला आवडतात. आता बघा ना, जिभेलासुद्धा बोलण्याची सवय आहे, चुरू बोलते सारखी, पण काय होतं, तिला चटक पण चांगली लागते. खूप चटकदार पदार्थ खायला आवडतात, सात्विक भोजन नाही आवडत, हे खरंच आहे. त्यामुळे सर्वांवर ताबा मिळवायचा आहे. कारण हे मनाला पटलं आहे हो की हे हिताचं नाही आहे, आता आवश्यक नक्कीच नाही आहे, पण तरी आपण ते करू शकत नाही, कारण त्याच्यात मनावर ताबा नाही. आता काय झालं आहे, थोडं शास्त्रांचं श्रवण झालं आहे, मनाला आणि बुद्धीला भगवंताकडे वळवलं पाहिजे, हे योग्य आहे, ते कळलं आहे पण अजून वळत नाही हो, तीच तर अडचण आहे ना. आयत्या वेळेला विषय समोर आले की आपण सगळं विसरून जातो आणि इंद्रिय तिकडे धावायला लागतात, कारण त्यांना आवरण्यासाठी आत्मबल कमी पडतं. कसं मिळवायचं तो आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.